बातमी मारकवाडीतनं येते। मारकवाडीनं मतपत्रिकेविरोधात एल्गार पुकारल्यानंतर या लढ्याला आता महाविकास आघाडीनं बळ दिलंय। तर शरद पवारांनी मारकवाडीला भेट देत नागरिकांशी संवाद साधला। त्यावरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडलंय पाहूया। बॅलेटचा निर्धार मार्कडवाडीत पवार। तुम्ही या गावकऱ्यांना भेटा। पवारांचं फडणवीसांना आवाहन। या आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे। विधानसभेच्या निकालानंतर मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणी करणाऱ्या मार्कडवाडीला शरद पवारांनी भेट दिली आणि देशाच्या निवडणूक पद्धतीत बदलाची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला, तर बावनकुळेंनी पवार खोटेपणा करत असल्याचा पलटवार केलाय। या आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली। तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेरमतदान आपण घेऊ। ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं, तुम्ही गावाने बसून ठरवलं। इन्होंने हार स्वीकार कर लेनी चाहिए। उनका बहुत बड़ा नुकसान ये चुनाव में हुआ। उन्होंने जिस प्रकार से झूठी बातें कही लोकसभा चुनाव में, वो झूठी बातें जनता ने नकार दी और मार्कडवाड़ी में जो पवार साहब गए हैं उनको ये उम्र में इस प्रकार से झूठी बात कहना उनके उम्र के हिसाब से अच्छा नहीं है। महाराष्ट्र उनका सम्मान करता है। विधानसभेच्या निकालात उत्तम जानकरांना मार्कडवाडीतून अपेक्षित लीड न मिळाल्यानं ग्रामस्थांनी निकालावर आक्षेप घेत स्वखर्चानं मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला। त्या प्रकरणी प्रशासनानं ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले। त्यावरून तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी हा कुठला कायदा असं म्हणत पवारांनी प्रशासनावर हल्लाबोल केला। तर फडणवीसांनी मार्कडवाडीला भेट देण्याचं आवाहनही पवारांनी केलं। त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःला गावात या, लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या। हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरावची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे। जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये। ईव्हीएम विरोधातील शंकेच्या ठिणगीला मार्कडवाडीच्या निर्णयामुळे हवा मिळाली। त्यातच पवारांनी मार्कडवाडीला भेट देऊन वातावरण चांगलंच तापवलंय। त्यामुळे प्रशासन मार्कडवाडीतील ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणी मान्य करणार का याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।